नमस्कार, मी विठ्ठल बाडमुके. न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 12 जानेवारीला नाशिकमध्ये येत आहेत. नाशिकमध्ये त्यांची भव्य दिव्य अशी सभा होणार आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमध्ये आल्यानंतर नाशिककरांना काय मिळणार या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत नाशिकमधील सर्व विद्यार्थी आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये शिकणारे सर्व विद्यार्थी आहेत. त्यांच्या नेमक्या पंतप्रधानांकडे काय मागण्या आहेत त्याच आपण या ठिकाणी आज जाणून घेणार आहोत. मी याच्यापासून सुरुवात करतो. तू कोणत्या वर्गात शिकतो? मी BE इंजिनिअरिंग. तुझं पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे नेमक्या तुझ्या काय मागण्या आहेत? तुला कोणते प्रश्न मांडावं वाटतंय? आमचा प्रश्न, सर्व विद्यार्थ्यांचा प्रश्न असाच आहे की 2014 पासूनचा भाजप सरकार आलेलं आहे, पण मग विद्यार्थ्यांचं बेरोजगार विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. दरवर्षी ग्रॅज्युएशन होऊन देखील विद्यार्थी हे घरीच आहेत. त्यांना पाहिजे त्या पगाराची नोकरी नाही. त्यानंतर गव्हर्नमेंट भरत्यांमध्ये खाजगीकरण आल्यामुळं गव्हर्नमेंट भरती द्यायची कशी, त्यानंतर ज्या भरत्यांचे फॉर्म सोडलेत त्या फॉर्ममध्ये देखील त्यांनी म्हणजे बेरोजगारीचा प्रश्न या विद्यार्थ्यांनी मांडलेला आहे. आपण बघतोय की देशामध्ये बेरोजगारांची संख्या ही वाढलेली आहे आणि रोजगार मिळावा अशी त्यांनी मागणी केलेली आहे. तुझं काय मत आहे? तुझी कोणती मागणी? माझ्या म्हणण्यानुसार ना, जी न्यू एज्युकेशन पॉलिसी ही सर्वप्रथम बंद झाली पाहिजे. या पॉलिसीमध्ये जे मोठे मोठे वर्गातील लोक आहे, पैशावाले लोक आहे, हे हवे त्या पद्धतीने आपण विद्यापीठ स्थापन करू शकताय आणि विद्यार्थ्यांकडून आवाजावी फी घेऊन त्यांना ॲडमिशन देऊ शकते. म्हणजे जे गरीब विद्यार्थी, जे कष्टकरी शेतकरी विद्यार्थी, त्यांनी कधी मोठ्या किंवा त्यांनी IAS व्हायचे स्वप्न पाहिजेच नाही का, किंवा त्यांनी कधी ॲडमिशन घ्यायचंच नाही का. आणि त्याच्यात ज्या मराठी शाळा आहे, त्या मराठी शाळा हे सरकार बंद पडू राहिलं आणि भाडे तत्व चालवायला देऊ राहिलं. मग जर का एवढं तुम्हाला डेव्हलप करायचं आहे तर ह्या ज्या मराठी शाळा आहे ह्या तुम्ही दत्तक घेऊ म्हणा, किंवा नवीन नवीन योजना आखून यांना तुम्ही डेव्हलपमेंट करा, यांना तुम्ही चांगल्या पद्धतीचं शिक्षण द्या. त्यांनाच जर का तुम्ही चांगल्या पद्धतीने सुधारवलं तर सर्वसामान्य वंचित घटकातील विद्यार्थी तिथं शिकेल आणि तो पण आपले स्वप्न पूर्ण करतील. एवढंच नव्हे तर मुख्यमंत्री असो, आमदार खासदार असो, त्याचाही मुलगा आणि सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा एका बेंचवर बसून अभ्यास घेतील किंवा शिक्षण घेतलं पाहिजे, अशी व्यवस्था त्यांनी निर्माण करायला पाहिजे. खरं तर या विद्यार्थ्याने जे एज्युकेशन संदर्भात मांडलेला प्रश्न आहे तो खूप महत्त्वाचा आहे. आपण बघतोय की खाजगी ज्या काही स्कूल असतील, ज्या शाळा असतील, मोठे मोठे विद्यापीठं असतील, यांची फीज ही आवाजवी आहेत. सामान्य शेतकऱ्यांच्या मुलाला ही फी भरणं अवघड आहे. त्यामुळे हा जो प्रश्न आहे हा खूप महत्त्वाचा आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे त्यांनी मागणी केलेली आहे की या संदर्भात काहीतरी चांगला निर्णय झाला पाहिजे. तुझी काय मागणी आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 जानेवारीला आपल्या नाशकात पदार्पण करतायत. त्यांचं महाराष्ट्र दौरा त्यांचं नियोजन ठरलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं 12 जानेवारीला एक राष्ट्रीय युवा महोत्सव म्हणून एक दिन साजरा केला जातो. यासाठी युवा महोत्सव दिनानिमित्त ते नाशिकमध्ये येत आहेत आणि मेन म्हणजे त्यांचा भावनिक मुद्दा म्हणजे राम मंदिर 22 जानेवारीला स्थापन होतंय. तर ह्या संदर्भात 22 जानेवारीला काळाराम मंदिर इथे 12 जानेवारीला ते काळाराम मंदिर इथे कलश पूजनासाठी ते येत आहेत. तर ते विद्यार्थ्यांच्या तरुण पिढीला त्या तरुण प्रश्नासाठी ते मांडणार आहेत का? परत दुसरी गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांचे जे अनेक प्रश्न आहेत त्यांच्यावर ते बोलणार आहेत का? बेरोजगारी झालं, आधी शाळाबंदी झालं, अशा विविध प्रश्नांवर ते बोलणार आहेत का? असा प्रश्न विद्यार्थी संघटना करते आहे. एक विद्यार्थिनी देखील या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. तुझं नेमकं काय मत आहे? तुझी काय पंतप्रधानांकडे मागणी आहे? मी स्वतः एक मुलगी असल्यामुळं मी पहिला प्रश्न हा मुलींसंदर्भातच मांडेल. तो म्हणजे बेटी पढाओ बेटी बचाओ हे जे नारा जे सरकार जो मिरवतो, पण खऱ्या अर्थानं बेटी बचाओ यासाठी काही विशेष प्रयत्न केले जातात का? प्रयत्नांचं तर सोडा. जो 6 मार्च 1986चा जो कायदा आहे, ज्या कायद्याअंतर्गत मुलींना मोफत शिक्षण आहे जे 1ली ते 12वी पर्यंतचं, ते अजूनही म्हणजे प्रभावीपणे कुठे त्याची अंमलबजावणी होती का? अनुदानित असो की विना अनुदानित शाळा महाविद्यालय असो, तिथे 12वी पर्यंत सर्रासपणे शुल्क आकारले जातात. मग कायदा असूनही ती अंमलबजावणी का नाही? का बरं मुलींकडनं शुल्क आकारले जातात? मग सरकार नेमकं जे कायदे केले जातात त्याच्याकडे लक्षपूर्वक का म्हणजे लक्ष देत नाही? म्हणजे हे राम मंदिर या ज्या बाकी गोष्टींकडे लक्ष दिलं जातं, पण देश जो विकसित होणार आहे तो शिक्षणामुळे होणार आहे आणि तरुण विकसित करणारे. तर तरुणांचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे शिक्षण आहे. मग शिक्षणाकडे का बरं लक्ष दिलं जात नाही? म्हणजे शिक्षणावर 3, 3.25% असं
खर्च केला जातो, तो ते बजेट का वाढवलं जात नाही? 6% तरी बजेट वाढवावं. शिक्षणाकडे सरकारने जास्त लक्ष द्यावं, कारण की भारत देश विकसित करण्याचं काम हे तरुणांचं आहे. आणि आजचे जी एक मुलगी असते, मुलगी शिकली म्हणजे अख्खं कुटुंब शिकतं असं म्हटलं जातं. आणि ते खरं आहे, कारण की एक मुलगी तिच्यामध्ये जे पोटेन्शियल आहे ते एका मुलामध्ये नाही असं म्हटलं तरी चालेल. पण मग मुलीला शिक्षणासाठी ॲटलिस्ट ती 12वीपर्यंत तरी मोफत शिक्षण घेतलं तर पुढे कदाचित ती शिक्षणातनं तिच्या पायावर उभी राहील, ती अजून काहीतरी स्वतःसाठी आणि देशासाठी काहीतरी करेल ती. आणि दुसरा प्रश्न म्हणजे आज अनेक गावाखेड्यातनं मुलं येतात इथे शिकायला, MPSCची स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. पुस्तकांचा खर्च वेगळा, त्याच्यानंतर लायब्ररी लावले जातात, हे मंदिर वगैरे स्थापन करतात. त्यापेक्षा मला वाटतं ग्रंथालय स्थापन केलं ना तुम्ही तर कुठेतरी तरुण उद्या काहीतरी जे योगदान असेल, एखादा तरी तरुण मोठं योगदान असेल देश विकासामध्ये असं मला वाटतं. त्याच्यानंतर आज जे महिलांच्या सुरक्षितते संदर्भात तुला काय वाटतं? महिलांची सुरक्षितता मी खरं तर म्हणेल, महिलांनी जे एक काय महिलांकडे एक बघितलं जातं ना, एक त्याला म्हणजे ज्या प्रकारे बघितलं जातं तिथेच महिला कमजोर होते. मुळात महिला मनातूनच महिला इतकी स्ट्रॉंग हवी ना की नाही मी करू शकते. त्यामुळे महिलाच्या सुरक्षिततेचा प्रश्न मला हेच चुकीचं वाटतं. महिला इतकी स्वतः तिने पण ती शिक्षण घेतल्यानंतरच तेवढी प्रगल्भ होईल असं मला वाटतं. या विद्यार्थिनीने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे जे प्रश्न मांडलेले आहेत ते खूप महत्त्वाचे मांडलेले आहेत आणि अगदी तिने अभ्यास करून मांडलेले आहेत की तिचं मत आहे की देशाच्या पंतप्रधानांनी या प्रश्नांकडे लक्ष द्यावं. काय सांगशील तू? तू गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांच्या संघटनेत चळवळीत काम करतोय. तुला काय वाटतं की कोणते प्रश्न तू पंतप्रधानांकडे मांडशील? ना मंदिर चाहिए ना मस्जिद चाहिए, इस देश की युवाओं को रोजगार, नौकरी और शिक्षण आणि आरोग्य चाहिए. मुळात पंतप्रधान 2014ला सत्तेत आले. 2014 पासून पंतप्रधानांनी या देशातल्या युवासाठी काय केलं, मुळात हा प्रश्न आहे. देशामध्ये प्रचंड प्रकारे महागाई वाढली, प्रचंड महागाई वाढलेली, युवा रोजगारासाठी नका तडपत आहे. डिग्र्या झाल्यात, सगळं झाले, पण युवाला रोजगारच नाहीये. तुम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर तुम्ही राजकारण करताय, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर तुम्ही नका धार्मिकमध्ये वाद करताय, हे कवर आहे. कारण की इथल्या मुलांना रोजगार नाहीये, महागाई प्रचंड वाढली आहे, शिक्षणाचं बाजारीकरण मोठ्या प्रमाणात होतंय, खाजगीकरण मोठ्या प्रमाणात होतंय. आज या देशामध्ये नवीन एक शिक्षण धोरण त्यांनी लागू केलंय की इथल्या बहुजनांच्या विद्यार्थ्यांना शिक्षण द्यायचं नाहीये. का? कारण की तुम्ही न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये असं सांगितलं जातं की तुम्ही स्किल डेव्हलप आणताय. कोणतं स्किल? तुम्ही विद्यार्थ्यांना सुताराच्या मुलांना सुताराचंच काम करायचं का? सांबाराच्या मुलांना सांबाराचंच काम करायचं का? त्याला शिक्षणाचा अधिकार नाही आहे. मुळात इथल्या पंतप्रधानांनी युवाच्या प्रश्नावर भाग पाडलं पाहिजे. आणि अजून महत्त्वाचा मुद्दा आहे, ह्या महाराष्ट्रामध्ये जे काही मोठमोठे उद्योग आहेत, जे काही मोठमोठे फॅक्टरी आहेत, ते बाहेर राज्यात घेऊन जात आहे. महाराष्ट्राच्या रोजगाराला काय भेटतं? युवाला रोजगारच नाही आहे. तर मुळात पंतप्रधानांनी या विद्यार्थ्यांचे रोजगार आणला पाहिजे, मोठमोठे उद्योग ह्या महाराष्ट्रात आणले पाहिजे आणि ही सगळी कहाणी या पंतप्रधानांना पुढे घेऊन चाललं पाहिजे. अगदी बरोबर आहे. शेवटचा जो प्रश्न या विद्यार्थ्याने मांडलेला आहे की रोजगार आणि उद्योग, आपण बघतोय की अनेक उद्योग हे बाहेर राज्यांमध्ये जात आहेत. महाराष्ट्रात जे विद्यार्थी आहेत किंवा जे लोक शिकून बाहेर पडलेत त्यांना कोणता रोजगार आहे, हा मोठा प्रश्न त्यांनी मांडलेला आहे. तुझं काय मत आहे? तुझी पंतप्रधानांकडे काय मागणी आहे? नाशिकमध्ये रोजगार प्राप्ती झाली पाहिजे. जे शिक्षण करतो आपण, शिका बोलतो, पण पुढे युवांना रोजगाराची संधीच नाही आहे, ती संधी मिळाली पाहिजे. नक्कीच आपण बघू शकतोय की या सर्व ज्या विद्यार्थ्यांनी जे प्रश्न मांडलेले आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमध्ये येत आहेत तर हे सगळे प्रश्न घेतात. त्यांनी काहीतरी पॅकेज जाहीर करावं ही समस्त या विद्यार्थ्यांची भावना आहे. कॅमेरा पर्सन अनिकेत पाटील, शुभम जाधवसह मी विठ्ठल भाडमुके, न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्ह, नाशिक.